इथं उपस्थित असलेले ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्यातीलच संजय गाते हे पुलगावचे आहे। अतिशय सामान्य कुटुंबातून कुंभार समाजातून ते येतात आणि त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टी त्यांनी महाराष्ट्राच्या ओबीसी मोर्चाचा अध्यक्ष करून नक्कीच केला आहे। असे आजच्या कार्यक्रमाचे संजयजी गाते मंचावर उपस्थित असलेले आपल्या भागाचे खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष असे काम करणारे सुमितजी वानखेडे, उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ सारिकाताई गाखरे, चंद्रधरजी डोंगरे, सुरेशभाऊ खवसे, नितीनजी दर्यापूरकर, भगवानजी बुवाडे, शिरीषजी मात्रे, किशोरजी मात्रे, अशोकरावजी विजयकर, रेवताताई धोटे, दिलीपजी जसूरकर, सौ नीताताई गजाम, सौ रजनीताई मानमोडे, सौ साथीताई भिलकर, आपल्या नव्याने ज्या नगराध्यक्ष आणि त्याच्यासोबत आलेल्या सर्व नगरसेविका नगरसेवक, उपस्थित असलेले बाळाभाऊ नांदुरकर, प्रेमजी महिले आणि उपस्थित असलेले मंगेशजी झाडे, आमच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष, आमच्यासोबत प्रदेशाचे सर्व ओबीसीचे पदाधिकारी, उपस्थित सर्व सन्मान्य या गावातील प्रतिष्ठित मंडळी, वडीलधारी मंडळी, आया बहिणींनो आणि माझ्या तरुण नवीन युवक मित्रांनो, माझ्या पहिलेच्या वक्त्यांनी या संपूर्ण जागर यात्रेच्या संवादामध्ये आपल्याला माहिती दिली। पण खऱ्या अर्थाने 70 वर्षामध्ये जर कोणा एका पक्षाने ओबीसींना न्याय दिला असेल तर नक्कीच तो भारतीय जनता पार्टींनी सन्मान्य मोदीजींना पंतप्रधान करून, एका ओबीसीला पंतप्रधान करून या संपूर्ण ओबीसी समाजाचा सन्मान वाढवण्याचं जर काम केलं असेल तर नक्कीच ते भाजपाने केलाय। आज आपल्या या संपूर्ण देशामध्ये अविरत काम करत असताना सन्मान्य मोदीजींच्या माध्यमातून सबका साथ सबका विकास हा खऱ्या अर्थाने मूल मंत्र आपण पाहतो। विविध समाजाच्या विविध घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्या, आर्थिक समृद्धी या संपूर्ण भागामध्ये, देशामध्ये, विदर्भामध्ये, कारंजामध्ये यावी, यासाठी दूरदृष्टी असणारे आपले सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसी समाजाला देखील प्राधान्याने समोर आणण्याच्या दृष्टीने कर्तव्यदक्ष पद्धतीने काम केलं। आज आपण सर्वजण इथे बांधव मोठ्या प्रमाणामध्ये भोयर पवार समाजाचे आहे। आपल्या येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सारिकाताई गाखरे, आम्ही मिरवणुकीमध्ये असताना त्यांनी पोट तिडकीने सांगितलं की भाऊ, तुमच्या काटोल तालुक्यामध्ये भोयर पवार समाज आहे, आमच्या कारंजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भोयर पवार समाज आहे, महाराष्ट्रामध्ये तर नक्कीच ओबीसीमध्ये आपला संपूर्ण हा समाज येतो, पण नक्कीच केंद्रीय यादीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मध्ये देखील समजा आम्ही ओबीसीमध्ये झालो तर नक्कीच आमच्या पोरांना शिक्षणामध्ये, आमच्या पोरांना नोकऱ्यांमध्ये त्या निमित्ताने संध्या भेटतील आणि कुठेतरी मागास असलेला हा समाज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आर्थिक उन्नतीकडे जाऊ शकतो। मी ताई आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या येथील देखील भोयर पवार समाजाचे बांधव, लोधी समाजाचे बांधव सातत्याने या प्रश्नांचा पाठपुरावा करतात। पण खऱ्या अर्थाने आता जी योग्य वेळ आली आहे ती याच्यासाठी आली आहे की पहिल्यांदा मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि संविधानिक दर्जा तर नक्कीच दिला, पण आपल्या विदर्भाचे सन्मान्य हंसराजजी अहिर यांना या आयोगाचा अध्यक्ष केला असल्यामुळे 2 तासावर आपण चंद्रपूरला जाऊ शकतो, त्यांच्यासमोर ठिया मांडू, त्यांच्यासमोर काहीही करू। सुमित भाऊ आणि आम्ही गाखरेताई तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की या भागामध्ये असलेला भोयर पवार समाज, लोधी समाज लवकरात लवकर केंद्राच्या यादीमध्ये देखील ओबीसी मध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे त्यानिमित्ताने आपल्याला मी सांगू इच्छितो। शेवटी ओबीसी समाजाचं हित हेच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं मूल मंत्र आहे। ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीचा DNA आहे, गाभा आहे। इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा नक्कीच ओबीसी समाजाचा बांधव आहे आणि सातत्याने केंद्र सरकारच्या द्वारे, राज्य सरकारच्या द्वारे ज्या काही योजना येतात त्या सन्मान्य आपल्या येथील आमदार दादारावजी केचे असतील, सुमितजी वानखेडे असतील, हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतात, हे देखील त्या निमित्ताने आपल्याला सांगणं गरजेचं आहे। आज अतिशय महत्त्वाचा खऱ्या अर्थाने जर कोणतं मंत्रालय या राज्यात असेल तर ते ओबीसीचं मंत्रालय। आपल्याला
त्या निमित्ताने सुमित भाऊंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आदिवासी विभाग होता, सामाजिक न्याय विभाग होता. एवढंच नव्हे, सुमित भाऊ पशुसंवर्धन विभागही होता, मत्स्य संवर्धन विभागही होता आणि 60 नाही 70 वर्षापासून होता. पण ओबीसी समाजासाठी मंत्रालय नव्हतं. ते पहिल्यांदा निर्माण करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये केलं. आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून या वर्षीमध्ये जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या विविध कल्याणकारी योजना या संपूर्ण राज्याच्या ओबीसी समाजासाठी सामोऱ्यात येत आहेत. ते देखील आपल्याला विसरून चालणार नाही. ओबीसी समाजाच्या दृष्टीने ओबीसी बांधवांच्या मुलांसाठी मुलींसाठी महाज्योतीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना असेल, महाज्योतीच्या माध्यमातून इंजिनिअरिंगसाठी मेडिकलसाठी शिष्यवृत्ती असेल. आपल्या या संपूर्ण भागातील मुलांना देखील कलेक्टर होता यावं, एसडीओ होता यावं, तहसीलदार होता यावं यासाठी MPSC UPSCच्या ट्रेनिंगसाठी स्वस्त दरामध्ये क्लासेसची सोय असेल. एवढंच नव्हे तर नागपूरचे जवळपास 20 जण मागच्या 3 वर्षामध्ये पायलट देखील महाज्योतीच्या माध्यमातून झाले आहे. आणि म्हणून या संपूर्ण ओबीसी समाजाचा आर्थिक उत्कर्ष व्हावा, प्रत्येकाच्या घरापर्यंत आर्थिक समृद्धी यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातले राज्यातलं सरकार खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम करताय. हे तुम्हाला त्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. सबका साथ सबका विकासाच्या माध्यमातून विविध घटकांना न्याय देण्याचं काम चालू आहे. आपल्याला अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या ह्या भागाचे सुमितजी वानखेडे सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सानिध्यात 2014 पासून नक्कीच आहे. आणि त्यांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यासाठी, आर्वी विधानसभा क्षेत्रासाठी, कारंजासाठी सातत्याने विकासाचे विविध कार्यक्रम त्यांनी राबविलेले आहेत. आज आपण पाहतो की ह्या संपूर्ण भागामध्ये औद्योगिकरण व्हावं, त्यासाठी इथे MIDCची निर्मिती असेल. एवढंच नव्हे तर या संपूर्ण भाग आमचा देखील भाग लागून आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी खालती चाललेली आहे. या पाण्याच्या पातळी जोपर्यंत वरती येत नाही, जोपर्यंत या भागातील शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आपल्या विहिरीमध्ये पाणी दिसणार नाही, त्यासाठी नदी आहे, नाले आहे, बाकीचे आपले तलाव आहे, याचं खोलीकरणाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोणी काम केलं असेल तर आपल्या सुमित भाऊंनी केलं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून केलं आहे. या संपूर्ण भागामध्ये आज सोयाबीनचा कास्तकार त्रस्त आहे. पण या सोयाबीनच्या कास्तकाराला न्याय देण्याची भूमिका सुमित भाऊंच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. हा संपूर्ण तालुका याचं पंचनामे व्हावे आणि त्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याच्यासाठी देखील सुमित भाऊंनी प्रयत्न केले, पंचनामे झाले आहे. आणि लवकरच्या काळामध्ये या भागातील लोकांना नक्कीच सोयाबीनवर गेलेला येल्लो मोझॅक असेल, किंबहुना सोयाबीनचं पीक जे हाताशी कास्तकारांचं आलं होतं ते जर जात असेल तर दिवाळी कुठेही कास्तकाराची काळी नाही होणार. काही ना काही मदत सरकार तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, हे देखील वचन भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपल्याला त्यानिमित्ताने सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये आमच्या काटोल नरखेडवाल्याचा स्वार्थ आहे. इथे वर्धा जिल्ह्यामध्ये नवीन मेडिकल कॉलेजची स्थापना होणार आहे. तिथे वर्ध्याजवळ सेवाग्राम आहे, सावंगी आहे. पण ह्या कोपऱ्यात मध्ये असलेला हा कारंजा आष्टी तालुका, इथे खऱ्या अर्थानं सुमित भाऊ आपण मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करताय. त्यासाठी आपण ह्या तालुक्याच्या वतीने, काटोल आणि नरखेड तालुक्याच्या वतीने नक्कीच आपल्या स्वागत करू आणि आपल्यासोबत खांद्याला खांदा लावू. आपण सन्मान्य मुख्यमंत्र्याच्या मागे लागू, देवेंद्रजी फडणवीसांच्या मागे लागू, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या मंत्र्याच्या मागे लागू आणि या भागामध्ये नागरिकांची आरोग्याची सगळ्यात चांगली सुविधा, त्यासाठी लागणारं सगळ्यात चांगलं 300 बेडचं हॉस्पिटल, एवढंच नव्हे येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये भारदस्त असं मेडिकल कॉलेज आपल्या या आष्टी कारंजा तालुक्यामध्ये आपण करावं. त्यासाठी आम्ही काटोलवासी, आप तुम्हारे पड़ोसी, हम आपके साथ रहेंगे, ये मैं देखना आपको कहना चाहूँगा. म्हणजे या संपूर्ण विकासाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी समोर जात आहे. सन्माननीय संजयजी गाथे यांनी ओबीसी समाजाची गाथा चांगल्या रीतीने सांगितली आणि 40 वर्ष ओबीसी समाजाची काँग्रेसनी केलेली व्यथा देखील त्यांनी सांगितली आहे. आपल्या ओबीसी समाजाला SC आणि ST सोबत जर आरक्षण 40 वर्षापूर्वी मिळालं असतं तर 2 नाही 3 नाही 4 पिढ्या आपल्या देखील कलेक्टर कमिशनर मोठे मोठे झाले असतो. पण आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ओबीसींना न्याय देण्याची भूमिका नक्कीच सुरू झालेली आहे. असं सर्व होत असताना या जागर यात्रेच्या माध्यमातून उन्हातान्हात रात्र बेरात्री फिरत असताना या संपूर्ण महाराष्ट्राच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्हा पातळीवर जात असताना ही जागर यात्रा
नक्कीच हा मूल मंत्र देते आहे की करूया ओबीसींचा उद्धार, हाच भारतीय जनता पार्टीचा निर्धार. हे सर्व होत असताना कुठंतरी जालन्याच्या एका गावामध्ये जरांगे पाटील साहेब सांगतात की सरसकट मराठ्यांना कुणबी समाजाचे दाखले द्या. हे कसं शक्य आहे? ओबीसी समाजाच्या टक्का कुठंही कमी नाही झाला पाहिजे, मराठ्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी सरकार प्रयत्नशील देखील आहे. पण सद्यस्थितीमध्ये असलेला ओबीसी समाज हा खऱ्या अर्थाने असलेल्या त्यांच्या रिझर्वेशनमध्ये जसाच तसा राहावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते ओबीसी समाजाच्या विविध घटकांसोबत रस्त्यावर उतरले, मोर्चे काढले, आंदोलन केले. कोणीही काँग्रेसचा तुमचा माजी आमदार किंवा इतरत्र प्रदेशाध्यक्ष नक्कीच त्याच्यामध्ये सहभागी झाला नाही. सहभागी झाले असलं तर आमच्यासारखे जे नेते आहे, कार्यकर्ते आहे, ज्यांना भाजपाच्या आपल्या स्वतःच्या सरकारच्या विरोधात येण्याची वेळ पडली तर आम्ही आलो. पण ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मागच्या महिन्यामध्ये आम्ही सातत्याने लढलो. जर कोणी या आंदोलनामध्ये सहभागी झालं असेल तर आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले आणि त्यांनी जाहीररित्या तिथे राज्यातील सर्व ओबीसींना आश्वस्त सरकारच्या वतीने केलं की कोणत्याही पद्धतीने आम्ही ओबीसी समाजामध्ये नवीन वाटेकरी होऊ देणार नाही. ओबीसीचं आरक्षण शाबूत राहील. ओबीसीच्या पाठीमागे खंबीरपणे सरकार आणि भाजपा उभी आहे, हेच त्या निमित्ताने सांगितलं. पण तरी देखील खऱ्या अर्थाने जरांगे पाटील अतिशय प्रामाणिकपणे ओबीसी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत असताना त्यांच्या आरक्षणाच्या ह्या लढाईमध्ये कुठेतरी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये द्वंद्व व्हावं, भेद व्हावे, त्या पद्धतीने अण्णा हजारेंचं आंदोलन निरागसपणे चालू असताना त्याचा फायदा कोणी घेतला होता? अरविंद केजरीवालनी. ह्याच पद्धतीने जरांगे पाटलाचं प्रामाणिकपणे मराठा समाजाला चालण्याच्या आंदोलनाचा फायदा कोण घेण्याचा प्रयत्न करतायत? जबाबदारीने सांगतो, शरद पवार करतायत. या शरद पवारांच्या माध्यमातून त्यांचा गेलेला नसलेला पक्ष कुठेतरी संपत असताना त्याला नवीन उभारी मिळावी म्हणून मराठा समाजाच्या मनामध्ये ओबीसी समाजाच्या विरोधात क्लेश निर्माण व्हावा आणि स्वतःची दुकानदारी तिथं परत साधण्याचा प्रयत्न आहे. अशा या शरद पवारांचा देखील ओबीसी समाजाच्या वतीने आपण निषेध केला पाहिजे. हेच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. भाजपा हा नक्कीच ओबीसीचं आरक्षण कायम ठेवेल. मराठ्यांना देखील त्या निमित्ताने आरक्षण देण्यासाठी सकारात्मक प्रामाणिक प्रयत्न हे नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि राज्य सरकार करते आहे. या सर्व संबंधांमध्ये आपल्याला त्या निमित्ताने सांगू इच्छितो की 2 दिवसापूर्वी पुण्याला माझे पुतळे जाईल. तर मी थोडी म्हणून राहिलो की मराठा समाजाला आरक्षण नका देऊ. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सकल कुणबी समाज मोर्चासाठी 5 वर्षापूर्वी उतरला. मराठा समाजाला आरक्षण देखील त्यानिमित्त फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये मिळालेलं होतं. उच्च न्यायालयामध्ये देखील ते शाबूत राहिलं. जेव्हा हे उच्च न्यायालयाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे सरकार ते टिकवू शकलं नाही आणि म्हणून आज मराठ्यांची पुनश्च एकदा आरक्षणाची मागणी चालू असताना सरसकटपणे कुणबी समाजाचे दाखले हे मराठ्यांना मिळणार नाही. ओबीसी समाजांमधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. ज्या मराठवाड्याच्या 5-6 हजार कुटुंबांच्या वंशावलीमध्ये निजामशाहीच्या काळात फक्त समजा कुणबी समाजाचा उल्लेख असेल त्या 5-6-7 हजार कुटुंबांना का तेवढं समाविष्ट करण्यात येईल. पण सरसकटपणे मराठा समाजाला कुणबींमध्ये किंवा ओबीसीमध्ये समावेश हा होणार नाही. हे देखील भारतीय जनता पार्टीने राज्य सरकारने 29 सप्टेंबरला झालेल्या ओबीसी समाजाच्या सर्व घटकांच्या बैठकीमध्ये सांगितलं आहे. मराठा समाजाला देखील आरक्षण मिळेल पण ते नक्कीच टिकाऊ असं आरक्षण मिळेल. जरांगे पाटील साहेब जे सांगतायत तो फॉर्म्युला चुकीचा आहे. शेवटी ओबीसी समाजामध्ये जर एवढा मोठा मराठा समाजाचा अंतर्भाव झाला तर अन्याय हा ओबीसी समाजाच्या मुलांवर तर होईल पण मराठा समाजाच्या मुलांना देखील न्याय मिळणार नाही. कारण की अतिशय कमी अशी टक्केवारी ओबीसी समाजाची आहे. वेगळं जर आरक्षण मराठा समाजाला मिळालं तरच त्याच्यामध्ये हित मराठा समाजाचा आहे आणि त्या निमित्ताने ओबीसी समाजाला निश्चिंत करण्याचं काम सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे, सन्मान्य एकनाथरावजी शिंदे आणि सन्मान्य अजितदादा पवारांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नक्कीच केलेला आहे. आणि कोणतेही वाटेकरू
हे ओबीसी समाजामध्ये होणार नाही, हे पुनश्च एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो. या एवढ्या भारदस्त अशा कार्यक्रमासाठी सर्व आमच्या कार्यकर्ता बंधूंनो भगिनींनो आपल्याला नक्कीच मानाचा मुजरा त्या निमित्ताने करतो आणि आपल्याला या स्वागताच्या जंगी तयारीसाठी नक्कीच जो त्रास झाला त्याची माफी मागतो. पण उशीर झाला तरी आपण अतिशय चांगला असा कार्यक्रम घेतला. या गावाची नगर पंचायत देखील आता आपल्या जवळ आली आहे आणि सुमित भाऊ आणि आमचे पूर्ण प्रयत्न राहतील की नगर विकास विभागाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कारंजा शहरासाठी येईल. ज्या पद्धतीने स्वरूप मागच्या 5-6 वर्षामध्ये कारंजाचं नक्कीच बदलत आहे. येणाऱ्या काळामध्ये नागपूर अमरावती रोडवरचं अतिशय भारदस्त असं शहर जर कोणतं असेल तर ते कारंजा असेल, कारंजा असेल, कारंजा असेल असंच वचन भारतीय जनता पार्टीच्या वतीने देतो. पुन्हा एकदा आपल्याला हे सांगू इच्छितो की भाजपा ओबीसीचा आणि ओबीसी हा भाजपाचा, एवढंच आपण लक्षात ठेवा. पुन्हा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत रजा घेतो. जय हिंद.